मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला। या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यांचाही समावेश केला आहे। त्यामुळे मराठा समाजाला मोठे यश मिळाले आहे। सरकारचा अध्यादेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देणार आहे। दरम्यान आमचा विरोध संपला आहे, आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या, त्यामागील कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रश्नांचे उत्तर पाहणार आहोत। तर मी आहे प्रज्ञा शिंदे आणि तुम्ही पाहत आहात मराठी स्टडी जंक्शन। तर मनोज जरांगांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत ते पाहूयात। तर नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती, तर ती मान्य करण्यात आली आहे। राज्यभरात 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी असलेल्या आहेत। आतापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे। याचा डाटा आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली, ती देखील मान्य करण्यात आली आहे। शिंदे समिती रद्द करायची नाही ही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली। सरकारने 2 महिने मुदत वाढवली, तसेच समिती मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचे सरकारने मान्य केले आहे। सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही अशी मनोज जरांगे यांनी मागणी होती, ती सरकारने मान्य केली। ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही त्या बांधवांनी शपथपत्र करून घ्यायचे। या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे आहे। हे शपथपत्र 100 रुपयांना आहे, परंतु ते मोफत देण्याचे मान्य केले आहे। अंतरवली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या, त्यासाठी गृह विभागाने पत्र द्यावे अशी मनोज जरांगे यांनी मागणी केली, ही देखील मान्य करण्यात आली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही, जर भरती केलीच तर आमच्या जागा राखीव ठेवा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती, ती देखील सरकारने मान्य केली आहे। क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजाला 100% शिक्षण मोफत करण्यात यावे अशी मागणी केली आहे, ती देखील मान्य झाली आहे। तर ह्या होत्या जरांगे पाटील यांच्या मागण्या, त्या सरकारने पूर्णपणे मान्य केलेल्या आहेत। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।